श्री स्वामी समर्थ मित्रांनो. तर आज आहे शुभ गुरुवार आणि याच शुभ मुहूर्तावर आपण आपल्या चॅनलचं एक नवीन कंटेंट म्हणू शकतो की स्वामी अनुभव. आपल्याला जे काही स्वामी अनुभव येत असतात ते आपण एकतर आपल्या मनामध्ये ठेवतो किंवा स्वामींना आपण आदराने सांगतो की स्वामी तुम्ही माझी ही इच्छा पूर्ण केलीत किंवा तुम्ही माझे हे संकट दूर केलंत. पण मला असं वाटतं की आपलं जे चॅनल आहे त्याच्यावरती जसं आपण स्वामींचे विचार सांगतो त्याच प्रकारे आपण आपले जे काही स्वामींचे अनुभव असतील ते सुद्धा मला असं वाटतं की एकंदरीत शेअर केलं पाहिजे. तर असाच माझ्या बाबतीतला एक खराखुरा अनुभव आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि हा खरोखरच अगदी म्हणू शकतो आपण मनापासून म्हणालेले स्वामींचे जे काही शब्द आहेत ते माझ्या बाबतीत माझ्या आईच्या बाबतीत आलेला अनुभव आम्हाला आहे. काहीच महिन्यांपूर्वी माझ्या आईच्या चेस्टमध्ये एक मोठी गाठ झाली होती आणि त्याच्यामुळे मी आणि माझ्या घरातले खूप म्हणजे खूप टेन्शनमध्ये होतो की आता काय करायचं पुढे. ऑपरेशनशिवाय पर्याय नाही हे डॉक्टरांनी सुचवलं आणि घाबरलेल्या अवस्थेमध्ये माझी आई माझ्याकडे आली की ऑपरेशन करावं लागणार आहे. हे डॉक्टर्स, गोळ्या ह्या सर्व चालूच होत्या आणि अचानक माझ्या मनामध्ये असं आलं की मी गुरुचरित्राचं पारायण लावावं. मी काही वेगळ्या गोष्टीसाठी पारायण चालू केलं होतं, पण त्या पारायणासोबतच माझ्या आईने सारामृत, कारण तिचं वाचन कौशल्य चांगलं असल्यामुळे तिने सारामृत फक्त तिने वाचायला सुरुवात केलं. मनात काही इच्छा न ठेवता की स्वामींनी मला हे द्यावं म्हणून. आणि असं करत, करत, करत तिचे पारायण म्हणू शकतो किंवा एक वाचन कौशल्याने स्वामींमध्ये तिचं इतकं विश्वास तिचा दृढ झाला की काही महिन्यामध्येच ती गाठ पूर्णपणे विरघळली. म्हणजे आपण म्हणू शकतो की गायबच झाली आणि ऑपरेशन करायचं होतं हे डॉक्टरांनी तिथल्या तिथे नकार दिला. त्यामुळे मला हा अनुभव इतका शेअर करावासा वाटला की जे काही आहे ते आपण स्वामींचे खरे अनुभव सांगतो आणि स्वामींची अगाध लीला आपल्या सर्वांना तर माहीतच आहे. तर तुम्हीही तुमचे अनुभव किंवा तुम्हाला स्वामींबद्दल आलेले कुठलेही म्हणू शकतो आपण चमत्कार तर नाही म्हणू शकत, स्वामी अनुभव म्हणू शकतो आपण. तर कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो. आपण जे काही आता मी तुम्हाला बोलते हे एक आपण म्हणू शकतो की मी असं पूर्ण नाही बोलता की माझे जे काही माझ्या मनातले शब्द आहेत ते तुम्हाला मी आज इथं सांगत आहे. तर आजच्याच या शुभ गुरुवारी मी सर्वांना पुन्हा एकदा सांगेन की श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थांची कृपा तुमच्या कुटुंबावर आणि तुमच्या सर्व नातेवाईकांवर अशीच राहो. श्री स्वामी समर्थ.